नमस्कार, आपण पाहतात RTI न्यूज 24 HD उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर व तसेच शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली धानोरा मंडळातील 18 गावातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी येलगार सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्या नेतृत्वात भव्य रस्ता रोको आंदोलन दिनांक 2 जून 2026 रोजी मंगळवार 11 वाजता, पत्ता मामा चौक उमरी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। सुधाकरराव देशमुख गोरठेकर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत। साहेब, आपण उमरी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात 2 जून 2026 रोजी जे आंदोलन करण्याचा जे आपण पुकारलात, या संदर्भात आज उमरी तालुक्यातील काही ठिकाणी व काही गावाच्या शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्या व कृषी खात्याकडून काही लाभ मिळाला नाही व पीक योजना, पीक विमा हे जे आता जे एजंट निघालेत, ते एजंट संदर्भात आपण जे 2 जूनला जे आपण आंदोलन पुकारलात, या आंदोलनाचा विषय काय आहे, संदर्भ काय आहे, आम्हाला संपूर्ण माहिती देण्यात यावी। या ठिकाणी मी प्रशासन व विमा कंपनी यांना रीतसर 21 मे रोजी निवेदन दिलेलं आहे की उमरी तालुक्यातील धानोरा मंडळातील 18 गावांना अद्यापर्यंत विमा मिळालेला नाही, पीक विमा। त्यामध्ये सोयाबीनचा विमा असेल, उडदाचा असेल, कापसाचा असेल, फळबागचा असेल, विमा कुठलाही आजपर्यंत मिळालेला नाही आणि इतर मंडळामध्ये विमा मिळालेला आहे। आणि आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या मुलाचे शालेय ॲडमिशन असतील, शेतकऱ्यांना शेतामध्ये बी भरण असेल, पेरणीसाठी त्यांना खत, बी बियाणे खरेदी करण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांची मोठी आशा होती की आम्हाला विमा या ठिकाणी लवकरात लवकर प्राप्त होईल आणि विम्याच्या रकमेतून आम्ही आमच्या मुलांचे शालेय ॲडमिशन व शेताच्या बिया भरण्याचा व खतापर्यंत आमचं मार्गी लागेल। आणि यापूर्वीच्या काळामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना भरण्याचं या ठिकाणी मुभा होती, पण यावेळेस शासनाने ती अट शिथिल केली आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी भरघोस अशी रक्कम त्या ठिकाणी भरावी लागली। एकेका शेतकऱ्यांनी 10,000, 15,000, 20,000 या इथपर्यंत या ठिकाणी विमा भरलेला आहे, विमा मिळण्याची रक्कम भरलेली आहे। पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत धानोरा मंडळातील 18 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया आजपर्यंत जमा झालेला नाही। या संदर्भात मी 21 मे रोजी जे निवेदन दिलं होतं, त्या संदर्भाने मला माननीय जिल्हाधिकारी यांचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालं आहे। त्यांनी मला कळवलं आहे की आपण या संदर्भामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांचा संपर्क साधावा व त्यांनी आपल्या सर्व माहिती देतील। त्या संदर्भाने मी या सगळ्या ज्या पत्राचे प्रती आहेत ते तालुका कृषी अधिकारी व माननीय तहसीलदार या सगळ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। आज दिनांक 1 रोजी सोमवारी माननीय तहसीलदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयामध्ये बैठक बोलण्यात आली होती। त्या बैठकीसाठी आपले तालुका कृषी अधिकारी मिराशे साहेब व तहसीलदार मॅडम आणि आपले पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित होते, विमा कंपनीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की आपण 2 तारखेचा रस्ता रोको कार्यक्रम मागे घ्यावा, आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आपला विमा मिळवून देऊ, पण कधी मिळणार आहे याविषयी त्यांनी ठामपणे मला या ठिकाणी कुठलीही तारीख या ठिकाणी सांगितलेली नाही। मी त्यांना वेळोवेळी विचारत होतो की मला एक तुम्ही ठोस तारीख द्या, तुम्हाला अल्टिमेटेड द्या, या तारखेला आम्ही तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याला विमा मिळवून देऊ, पण त्यांनी त्याविषयी कुठलीही मला तारीख या ठिकाणी कळवलेली नाही। म्हणून आजची बैठक निष्फळ ठरली आणि त्यांनी जे बैठकीत मला प्रश्न विचारले त्याचे मी उत्तरं दिलो। या सगळ्या विषयाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला असता त्यांनी मला जे काही बोललं असेल ते मला कुठलेही विषय मान्य नाही। माझ्या शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर विमा मिळाला पाहिजे या विषयावर मी ठाम आहे। म्हणून उद्या 2 तारखेला मी सकाळी 11 वाजता मामा चौकामध्ये 18 गावातील शेतकऱ्यांसोबत रस्ता रोको करणार आहे, यावर मी ठाम आहे। जर करून प्रशासन व शासन व पीक विमा कंपनी प्रायव्हेट ह्यांनी जर समजा आतमधून मिलीभगत केल्यास आपण पुढे काय पाऊल उचलणार? नाही, हा विषय पुढचा आहे। जर असं कुठं आम्हाला आढळून आलं, मी या संदर्भात अजून तरी माझ्याकडे कुठली ठोस माहिती नाही आणि अशीच माहिती मला मिळाली आणि असंच काही कुठं आढळून आलं तर यांना ऑफिसमध्ये जाऊन जोड्याने मारल्याशिवाय मी सोबत बसणार नाही। आज उमरी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची एक भूमिका आहे, आपल्यावर जी आशा आहे की आमचे मायबाप ज्यांना समजा की आज कष्टकरी शेतकरी जे आहेत आपले, ज्यांना लिहिता वाचता येत नाही,
ते शासनाकडे जाऊन पाठपुरावे केल्यासुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. आपल्यावर जे आज उमरी तालुक्यातील प्रत्येक शेतकरी छोटा मोठा कोणी असो त्यांची आशा सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्यावर आहे म्हणून आम्हाला पत्रकारांनासुद्धा आम्हाला माहिती मिळाली. तर या संदर्भात जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्या मागं लागणार का असं माझे नेते या मराठवाड्याचे नेते आदरणीय कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मी या संदर्भात यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत, त्यांना कळवलेलं आहे. कारण कार्यकर्त्यांनी आपला कळवळा आपल्या भागातील शेतकऱ्यांचा असेल, सर्वसामान्य माणसाचं सुखदुःख असेल आपल्या नेत्यांना सांगणं हे आवश्यक आहे. माझे जिल्ह्याचे मराठवाड्याचे नेते आणि या विधानसभा मतदारसंघाचे माझे नेते के.डी. बॉस कैलासराव देशमुख असतील, श्रीराव देशमुख गोटेकर असतील, यांनी या संदर्भात यापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्यांचा मला पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आहे. म्हणून या माझ्या तालुक्यातील माझ्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा असेल, अजून इतर योजना असतील, हे वेळेत मिळाली पाहिजेत या भूमिकेवर मी ठाम आहे आणि यासाठी माझं आंदोलन या ठिकाणी होणार म्हणजे होणार. उद्या 2 तारखेला आपला ठाम घेतला की आंदोलन करणारच म्हणून. येस, आंदोलन होणारच आहे. याच्यामध्ये कुठलंही या ठिकाणी समझोता झालेला नाही. माझं विमा कंपनीला आणि प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही पेरणीच्या अगोदर माझ्या शेतकऱ्याला खात्यामध्ये विमा जमा झाला पाहिजे. मग ते उडदाचा विमा असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, बागायतचा असेल. कारण उमरी तालुक्यातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपल्या इथे गोदावरी नदी एका कडेनं वाहते आणि आमचा जे 18 गावाचा एरिया इकडचा भांडवल मंडळाचा आहे हा सगळं कोरडवाहू एरिया आहे. या ठिकाणी सोयाबीनचा पेरा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली. 100% नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं आहे. शेतकरी या ठिकाणी 4-4, 5-5, 10-10 रुपये खर्चून या ठिकाणी सोयाबीनची आणि उडीद मूग कापसाची पीक या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी 4-4, 5-5 रुपये या ठिकाणी विमा मिळण्यासाठी पैसे या ठिकाणी विमा कंपनीकडे भरले आहेत. पण आज पण शेतकरी खात्यामध्ये 1 रुपया या ठिकाणी जमा झालेला नाही. शेतकऱ्यांची या ठिकाणी आशा होती की आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरू झाले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी व येणाऱ्या शेतातील पेरणीसाठी आम्हाला या ठिकाणी विमा कंपनीकडून पैसे प्राप्त होतील ही शेतकरी आशा होती. पण या आशेवर प्रशासन आणि विमा कंपनी पाणी फेरलेलं आहे. म्हणून या प्रशासन विमा कंपनीच्या विरोधामध्ये मी पुकारलो आहे. मी जे या ठिकाणी आज दंड थोपटलेला आहे हे मी त्यांना विमा मिळवून देईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. आज जे आपण म्हणलात तालुका कृषी अधिकारी मिरासे साहेब ह्यांच्याकडून काही पत्रकारी त्याच्यामध्ये पत्रकार पेपरबाजी झालेली आहे की धानोरा मंडळ ह्याचा तोडगा काढला. ह्याच्यामध्ये आपल्याला काय वाटलं म्हणजे काय? नाही, मला नाही वाटत की हे बातमी मिराज साहेबांनी दिली आहे. ही बातमी हे ड्रॉप कोणातरी एका राजकीय नेत्याकडून यांच्याकडे आलेलं आहे आणि राजकीय नेत्याचं ड्रॉप आमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना पुरवलेलं आहे आणि राजकीय नेत्याच्या चेल्यांनी ही बातमी इतर फॉरवर्ड केलेली आहे. म्हणून याचा मी खरं तर जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो. कारण जे स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेतात त्यांनी शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नये आणि जर या भविष्यामध्ये खेळलात तर गाठ माझ्याशी आहे हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. साहेब, आपण 2 जून 2026 रोजी जे आपण पुकारलात की शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन करणार, तर या आंदोलनासंदर्भात जे आपले उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण काय म्हणून आवाहन करणार? की मी माझ्या धानोरा मंडळातील 18 गावातील शेतकऱ्यांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी नेता म्हणून नाही, नेता नव्हे कार्यकर्ता, सर्वसामान्याचा दाता ही माझं ब्रीद वाक्य पहिल्यापासून या ठिकाणी आहे. मी आदरणीय चिखलीकर साहेबांचा खंदे समर्थक आणि गोटेकर साहेबांचा समर्थक आहे. म्हणून आमच्या रक्तात कुठेही बैमानकी नाही. शेतकऱ्याविषयी आमचा कळवळा आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचा विषय समोर घेऊन लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आज आपण लढत आहोत, त्याच्या पुढे लढणार आहोत. म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये धानोरा मंडळातील 18 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी उद्या सकाळी ठीक 11 वाजता मामा चौकामध्ये सहभागी होऊन या आंदोलनात सहभागी होऊन आपला पीक विमा मिळवून घ्यावा. यासाठी मी सर्व मायबाप जनतेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की त्यांनी आंदोलनात सहभाग घ्यावा व आपला पीक विमा मिळवून घ्यावा हे मी त्यांना या ठिकाणी स्पष्टपणे विनंती करत आहे. जोपर्यंत मान्यता मिळणार नाही शासनाकडून तोपर्यंत आपण आंदोलनामध्ये सामील होणार. सगळे शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहील. शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विमा त्यांच्या पदरात पडणार नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन कुठेही थांबवणार नाही.